हा व्हिडिओ मी खास जिम मधल्या ट्रेनर लोकांसाठी बनवलेला आहे. बॉडी नसेल तर तुमचं नॉलेज शून्य आहे का? मित्रांनो, हे कदाचित तुम्हाला पचायला थोडंसं जड जाईल, पण जर तुम्ही जिम ट्रेनर असाल, सर्टिफाईड कोच असाल, तर तुमची बॉडी शेप मध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, तुम्ही अभ्यास केलाय, एक्झाम्स दिल्यात, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ते लायसन्स मिळतंय, तुमच्याकडे नॉलेज आहे, मान्य आहे. पण जर तुमची स्वतःचीच बॉडी शेप मध्ये नसेल, तर तुम्ही तुमच्या क्लायंट कडून रिझल्टची अपेक्षा कशी करू शकता? हे साधं लॉजिक आहे. जर मला करोडपती व्हायचंय आणि मी अशा माणसाकडून क्लास घेतोय ज्याने स्वतः कधी लाख रुपये सुद्धा कमवलेले नाही, तर तो मला कसं काय शिकवणार? हा पॉइंट तुम्हाला पटतोय का? काही लोक म्हणतील नॉलेज इज पॉवर. अरे भावा, नॉलेज नक्कीच पॉवर आहे, पण जर ते नॉलेज तू स्वतःवरच वापरू शकत नसतील तर त्याचा फायदा काय? फिटनेस मध्ये तुमचे शरीर हे तुमचं लाईव्ह पोर्टफोलिओ असतं. लोक तुमच्याकडून फक्त थेअरी शिकायला येत नाही, तर ते तुमच्याकडून शिस्त आणि एक लाईफस्टाईल विकत घेतात. आयुष्यात कधीतरी वर्कआउट सुटतं, शरीर बिघडतं, हे मानवी आहे, त्याबद्दल मला अजिबात अनादर नाहीये. पण जर तुम्ही स्वतःला मार्केटमध्ये ऑथॉरिटी म्हणून प्रेझेंट करताय, तर आधी स्वतःला फिक्स करा. कारण क्लायंट फक्त तुमचं सर्टिफिकेट बघून नाही येत, तो प्रूफ बघून येतो. तो तुमच्यामध्ये स्वतःचं इन्स्पिरेशन शोधत असतो. सगळ्या ट्रेनर्स बद्दल मला आदरच आहे, पण फिटनेस मध्ये लीडरशिप म्हणजे फक्त ज्ञान पाजळणं नाही, तर करून दाखवणं असतं. जरा विचार करा यावर. आणि हो, हा व्हिडिओ प्रत्येकासाठी नाहीये. अशाच सॉलिड कंटेंटसाठी मला नक्की फॉलो करा.